अहो म्हणूनच तर आम्ही म्हणतो, या अखंड महाराष्ट्रातील अंधकार नाहीसा करण्यासाठी एकतर त्या आभाळातल्या देवाघरच्या विजा आणि दुसरी या शहाजीची जिजा. अगं बाई, दृष्ट काढायची राहिलीच बघा. जिजा, अहो ती केव्हाच निघाली. तिच्या पुढे दुष्ट गोष्टी टिकतात कुठं? महाराज, आपण आराम करावा. नाही, आता आराम नाही, खूप कामं बाकी आहेत. अहो मग थोडी आम्हालाही सांगावी. त्यात मुरारपंत उद्याच निघायचं म्हणतायत. मुरारपंत निघण्यापूर्वी आम्ही त्यांना भेटायला येऊ. अजूनही त्यांच्यावरचा राग गेलेला दिसत नाही तुमचा. कसंही जिजा, महाराज आपण थकलाय, विश्रांती घ्यावी. अवं डोळं पांढरं व्हायची वेळ आली. अंबाजी राजे, कैसी फिजूल की बातें करते हो तुम. देखो, डरने की कोई बात नहीं है. मैं तुम्हें एक तरतीब बताऊं? हाँ खान साहब, जल्दी बताइए. जिस होनी से आप डर रहे हो, उसी होनी को आप अनहोनी कर दो. मतलब ये, जिस चीज से आप डर रहे हो वो चीज आप खुद करो. लेकिन हम कुछ समझे नहीं, जरा उलगडून सांगा. सबसे पहले सांसें लंबी लो और ये डरना बंद करो, तभी तो कुछ दिमाग में घुसेगा. अब ध्यान से सुनो. तुमको ऐसा लग रहा है कि मुरार जगदेव आदिल शाह को तुम्हारे खिलाफ कुछ बताएगा? हाँ, त्याचीच ती भीती आहे. वैसे ही आप भी करो ना. आप खुद चलकर आदिल शाह के पास मुरार जगदेव के खिलाफ उल्टी सीधी बातें करो. पर क्या आदिल शाह हम पर भरोसा रखेंगे? क्यों नहीं रखेंगे? जरूर रखेंगे. तुम उन सरदारों को अपने साथ ले जाओ जिन पर आदिल शाह का भरोसा है. बस तुम्हें इतना ही करना है. हे जमू शकतं. असे काही सरदार आहेत की ज्यांना मुरार जगदेव नकोच आहेत. पण खान साहब, आदिल शाहांना काय सांगणार? मुरार जगदेवांचा गुन्हा तरी काय? अब ये भी मैं ही बताऊं. सचमुच अंबाजी राजे, कितने होशियार थे आप. लेकिन डर की वजह से आपका दिमाग नहीं चल रहा. कितना आसान है, कितना बड़ा गुनाह किया है, दिखाई नहीं देता आपको? देखो, शाहजी की साजिश में मुरारपंत शामिल था. शाहजी भी कभी आदिल शाह का सिपाही था और अब वो खुद मुर्तुजा को गोद में लेकर निजाम शाह बनने का ख्वाब देख रहा है. और मुरार जगदेव, आदिल शाह का वजीर, उसकी मदद कर रहा है. क्या इतना गुनाह काफी नहीं है? हो, हा तर मोठा गुन्हा आहे. और ये भी बताना कि शेर ने इंसान का खून चख लिया है और अब वो आदमखोर हो चुका है. शाहजी निजाम की तख्त पर बैठा है और अगर मुरारपंत का साथ उसके साथ ऐसा ही रहा तो आदिल शाह के खिलाफ ये दोनों मिलकर बगावत का ऐलान कर देंगे. आदिल शाहनी हे जर ऐकलं ना, तर मुरारपंत जगदेव जागेवरच यमसदनी जातील. काय? निघण्याची घाई करताय पंत. बराच काळ इथे गेला, निघतो आता. पंत, गडाच्या पायथ्याशी पथक तयारी करून उभं आहे. हो, निरोप द्या आता. निरोप वगैरे गोष्टी राजांच्या मर्जीतली आहेत.
बघा राजा आलं की. मुजरा महाराज. महाराज जी महाराज. आपण घरच्यांचे महाराज आहातच, पण आता सर्वांचे महाराज. योग्यच. सगळ्यांचेच महाराज. लयास गेलेले तख्त पुन्हा उभारणारे महाराज. हा अहो खरंच आहे ती. महाराज निरोप द्या. हा मुजरा. पंत, अहो काय आहे? आपण मित्र आहोत. कर्तबगारीने तुम्ही आमच्यापेक्षा मोठे, म्हणून हा मुजरा. पंत, तुमचा पाठिंबा असाच आमच्या पाठीशी ढालीसारखा असू द्या. आपल्या असण्यानं आमचा सोहळा शोभिवंत झाला आणि तुमच्या असण्यानं आमचा नागरगावचा तुलादान सोहळा उत्तम झाला. हत्ती तोलला, आता मोगल तोला. अहो, का नाही तोलणारच. एका पारड्यात महाराज आणि दुसऱ्या पारड्यात त्यो शाजा. राणीसाहेब निघतो. आम्हाला तुमचा मुजरा स्वीकार नाही. अजून राग गेला नाहीये का? नाही. राणीसाहेब, आमच्या हातून पुणे उद्ध्वस्त झालं. गाढवाचा नांगर फिरवला गेला. आमच्या हातून वाईट कृत्य झालं म्हणून परमेश्वरानं पाप म्हणून आम्हाला महारोग दिला. सद्गुरू रुद्रनाथाच्या आशीर्वादानंच रोग घालवला. आता तुमचा राग घालवण्यासाठी काय करू? राणीसाहेब, रोग गेला म्हणून हत्तीची तुला केली, तेवढ्याच वजनाच्या संपत्तीचा दान धर्म केला. आता तुमचा राग जावा म्हणून काय करू सांगा? मुळात आमचा राग तुमच्यावर नव्हता. शेवटी काय सगळे हुकुमाचे ताबेदार. त्यांनी सांगितलं तुम्ही केलं. आणि म्हणून तर 10 दिवस पुणे जळत होतं, पण मन अजून जळताहेत. राणीसाहेब, अजून लाजवू नका. प्रायश्चित्त म्हणून भीमा इंद्रायणी नदीवर, त्याचबरोबर यवत गावाजवळ डोंगर माथ्यावर शिवमंदिर बांधतो. मग तर राग जाईल ना. बांधा, मंदिर बांधा, जरूर बांधा, पण त्याचबरोबर मराठी मनही बांधा. जी राणीसाहेब, जरूर करू. आणि त्यासाठी तुम्हाला महाराजांच्या पाठीशी सतत उभं राहावं लागेल. जरूर. हा मुरारपंत जगदेवांचा शब्द आहे. येतो. निजामशाहीतील 84 किल्ले आपल्या ताब्यात आहेत. त्यापैकी प्रत्येक किल्ल्यावर मुर्तजाच्या हातच्या ठशांचं निशाण फिरवा. खलिते पाठवा. जो काही मुलूक हातून गेला आहे तो पुन्हा आपल्याला मिळवायला हवा. त्यासाठी माणकोजी 10 तोंडे, तुकोजी चोर यांना निरोप पाठवा. ही पराक्रमी मंडळी. आणखी जे मातब्बर सरदार आहेत त्यांना बोलावून निजामशाहीतील ध्येय धोरणं सांगू. आणि जे मराठी सरदार आहेत त्यांना बोलावून आपण आपली भूमिका समजावून सांगू. विस्कटलेली मोळी पुन्हा बांधायची तर निष्ठावंतांच्या पिळाचा दोर मोलाचा ठरतो. म्हणजे आजपासून कामाला झुंपा. अहो, आजपासून नाही, आत्तापासून. निजामशाहीच्या बांधणीसाठी उद्यापासूनच
सर्व मुलखातून आम्ही आमचा घोडा चौटाप उधळणार. महाराज, आमची एक अट आहे. अर्जी म्हणा हवं तर. बोला. महाराज, तुमच्या बाहेर पडणाऱ्या घोड्यावर आम्ही स्वतः जीन कसू. राणी साहेब, तुम्ही जीन कसून दिलेला घोडा हा निजामशाहीचा अजिंक्य अश्व असेल. सासूबाई साहेब, आवरलं? आवरतय कसलं, उरकता उरकत नाही. पूजा झाली हो, पण कार्यसिद्धीस जावं म्हणून नवस बोललो होतो. अभिषेकाची कबुली केली होती, त्याचीच तयारी सुरू आहे. पै पाहुणे आहेतच. हो ना, आम्ही आत्ताच सिंदखेडच्या पाहुण्यांची पाठवणी केली. अगं बाई, हो का? तहान लाडू, भूक लाडू दिलेत ना बरोबर? मुले आहेत सोबती. हो, दिले. आपण चला, न्याहारी करून घ्या. तुम्ही कोणाला शोधताय? शिवबांना? हो ना, निजामशहाच्या नावानं अलकाप दिल्यापासून शिवबा एकदम बावरलेत. बावरलेत आणि एकदा का मुजरा करून गेले की पुन्हा दिसतच नाहीत आम्हाला. हो ना, शिवाय आता हट्टीपणाही कमी झालाय. सतत काहीतरी कामात राहतात. तुमच्यासारखेच. हं? तुम्हीही सतत कामातच असता. अहो, किती व्याप वाढून घेतलेत. नाहीतर कसं? एरवी कसं बायका पापड, कुरडया, लोणची, गुळपोळ्या, फणसपोळ्या याच्यात गुंतलेल्या. तुम्ही फौजा, मोहिमा, राजकारण, खलिते लोकांच्या हितामध्ये गुंतलेल्या. एवढा मोठा राज्यारोहणाचा सोहळा पार पडला, तोही एक हाती. राजे तख्तावर बसले, पण त्यामागे तुमची चपळता होती. सासूबाई साहेब, नाही हो. नाही कसं? आम्ही बघितलंय. चिसा, नवऱ्याच्या होला हो म्हणता तुम्ही. काकणभरही मागे राहत नाही. मोठ्या गुणाच्या आहात. तुमच्या साथीनं राजांनी निजामशहा उभा केला. तुमचे आशीर्वाद. राजांची काय खबर बात? घोडदौड सुरू आहे. मोगलांच्या ताब्यातील मुलूक निजामशाहीत परत येत आहेत. निरोप येत आहेत, परंतु आम्ही राजांच्या खलित्याची वाट बघतोय. तुम्ही चला, न्याहारी करून घ्या. ठीक आहे. पोरांनी न्याहारी केली का? अहो, ते शिवबा कुठे ते बघा आधी. हो, आम्ही बघतो. तुम्ही चला, न्याहारी घ्या. चला. ठाकलं धनी, हवं ऐकलं का? अहो घ्या की, निरसं दूध आणलंय. गोमाजी काका, अहो तुम्ही तरी सांगा की शिवबासनी. लय मनाव घेतले बघा धाकल्या धन्यांनी. थोरल्या धन्यांसारख्या बेटकुळ्या पाहिजेत दंडात त्यांना. होय, पण त्यासाठी अगोदर खायला पाहिजे का नाही गोमाजी काका? खाल्लं नाही तर ताकद कशी येईल? अहो कवाची न्याहारी घेऊन उभी आहे मी इथं. धाकलं राज, सराव थांबवा, आधी न्याहारी करून घ्या बरं. किती वेळ वाट बघायची आम्ही? अहो तुम्ही कधी आलात? आत्ताच. आणि हे काय, तुम्ही एकटेच तालीम करत होतात? मूर्तजाला पण बोलवायचं ना? नको,
ते मित्र आहेत ना तुमचे? आम्हाला नाही करायची त्यांच्या बरोबर मैत्री आणि तालीम सुद्धा. असं का बरं? आबासाहेबांनी त्यांना मांडीवर घेतले, आम्हाला नाही. अहो पण आबासाहेब तुम्हाला नेहमीच मांडीवर घेत आलेत. त्यांची उजवी मांडी तुमच्यासाठीच. आणि आम्ही आहोत की तुमचे? हा शिवबा? रे अजून कळी खुललेली नाही. इतकं का वाईट वाटतंय बरं? तो मुर्तजा आमच्या इतका सरावही करत नाही, तरी तो निजामशहा. तो राजकारणाचा भाग आहे. तुम्ही मोठे झालात ना की समजेल तुम्हाला. आणि आबासाहेबांनी त्यांना मांडीवर घेतले ते आणि सिंहासनावर बसवले ते. तुम्हाला एक सांगू शिवबा, सिंहासनावर कोण बसलंय यापेक्षा प्रजेचं रक्षण कोण करतंय, त्यांचं हित कोण पाहतंय हे जास्त महत्वाचं असतं. जो लोकांचा असतो त्यालाच लोक हृदयाच्या सिंहासनावर बसवतात. आणि ते सिंहासन कुठल्याही तख्तापेक्षा खूप मोठं असतं. अम्मी जान, आप यहाँ हो? हम आपको कब से ढूंढ रहे थे. क्यों, क्या हुआ? आज मैं बहुत नाराज हूँ और गुस्से में भी. क्यों, क्या हुआ? नाराज किससे हो और गुस्सा किस पर? हमारे मुलाजिमों पर. देखो ना, जब देखो हमारे पीछे पीछे, मालिक संभालो, बादशाह सलामत आहिस्ता, खाविंद गिर जाओगे. यह सब मुझे अच्छा नहीं लगता. आप क्या सोच रही हो अम्मी? सोचते हैं मुकद्दर ने हमें एक और मौका दिया है तवारीख में निजाम शाही का नाम रोशन करने का. अब ये सब आप पर है. हाँ हाँ, वो तो ठीक है, लेकिन वह तख्त पर बैठना मुझे अच्छा नहीं लगता. क्या? हाँ, मुझे लगता है मैं खेत खलिहान में जाकर खेलूं, सैर करूं. ये तो आम लोगों के काम है, बादशाह के नहीं. आप खास हो, बादशाह हो. दरबार में सब आपको सलाम करते हैं. भले ही शाहजी महाराज हुक्म दे, पर वो हुक्म आपके नाम का होता है. हाँ, और आपको निजाम शाही की हिफाजत करनी होगी. और हिफाजत करने के लिए आपको मजबूत होना होगा. महाराज के दोनों बेटों की तरह तलवार, घुड़सवारी, भाला चलाना और कुरान शरीफ पढ़ना. हाँ, वो तो मैं पढ़ूंगा. बहुत खूब. अब शिवबा और संभाजी राजे की तरह हमारा बेटा भी बहादुर बनेगा. हाँ. गोमाजी काका, आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्यात. काही गोष्टी लक्षात घ्या. होय जी. मूर्तजाला सतत या ना त्या निमित्तानं नजरेसमोर ठेवा. त्यास तालीम खाण्यात आले नाहीत असं व्हायला नको. बर, मी काळजी घेतो. आणि दुसरी बाब, बेगम साहेबांचे बंधू सज्जाद खान, त्यांच्यावर छुपी नजर ठेवा. ते काय बोलतात, काय काय हरकती करतात याची माहिती असू द्या. होय जी जाका. राहून राहून आम्हाला असं वाटतंय की सुरक्षेच्या दृष्टीनं शहागड गैरसोयीचा आहे. हा, तसा गैरसोयीचाच आहे. ह्याच्या परीस हर्षगड, शिवनेरी, माहुलीगड बरा होता. शिवनेरी उत्तम आणि त्याही पेक्षा दौलताबाद अतिउत्तम. अहो राणी साहेब, अहो तुमच्या तोंडून दौलताबाद आलं आणि आता राज दौलताबादच्या पायथ्याशी आलेत. खरंच? होय. अहो, महाराजांनी मोगलांची पळता भुईतोडी केली. पार बेदर पर्यंतचा मुलूक लुटून साफ केलाय. शाबास. अहो एवढंच नाही, कित्येक मोगली फौजांची रसद तोडली, कित्येक फौजांवर हल्ले केले, कित्येक मोगल सरदार शरण आले आणि जे शरण आले त्यांना समज देऊन थेट दिल्लीपर्यंत धुडकावून लावलं.
आई भवानी पाठीशी आहे महाराजांच्या. त्याशिवाय का तलवार तळपतीये महाराजांची. हा ते बी ऐन पावसाळ्यात. अहो आणि त्यो महाबत खान, अहो त्याने तर महाराजांची हायच खाल्ली. एकीकडून महाराजांनी त्याला त्राही भगवान करून सोडले आणि दुसरीकडून ते दिल्लीवरनं तो शहाजहान बादशाह बडगाव करतोय. ते महाबत खान ते तर आजारीच पडलं. महाराजांची घोडदौड स्वतंत्र मराठी राज्याची ग्वाही देते. भीमराय खूप चांगली खबर दिली. हे घ्या.